जय हिंद. मी आदिल पटेल. सध्या संपूर्ण भारत हा डिजिटल इंडिया याकडे वळत आहेत आणि त्या अनुषंगाने ही बातमी आहे. सध्या आपण सोलापूर महानगरपालिका याच्या आवारात आहोत आणि तुम्ही बघू शकता इथं एक बोर्ड लावलेला आहे, लोकसेवाची सूची. याचा अर्थ असा आहे की सोलापूर महानगरपालिकेतर्फे जे लोकांना सुविधा दिल्या जातात, सेवा दिली जाते, त्या सेवा आजच्या काळात म्हणजे सगळं डिजिटल करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे किंवा सोलापूर महानगरपालिका असू दे, या सर्व प्रशासनातर्फे लोकांच्या नागरिकांच्या सुविधांसाठी या सर्व सेवा हे सध्या ऑनलाईन करण्यात येत आहेत आणि त्यावर जास्त भर आहे. आता कसं आहे बघा की जेवढी लोकसंख्या आहे त्यात बहुसंख्य ही लोकसंख्या ही ऑनलाईन सेवा वापरणारी नाही आणि याचा यांना फायदा घेता येत नाही, कारण बहुसंख्यक लोक हे अँड्रॉइड मोबाईल सुद्धा वापरू शकत नाहीत. पण या महापालिकेत जे लोक येतात, जन्म मृत्यू दाखला काढण्यासाठी असू दे, एखादी टॅक्स एनओसी असू दे, मिळकत पत्र घेण्यासाठी असू दे, हे बहुसंख्यक ज्यांना हे डिजिटल कळत नाहीत हे लोक इथं येतात आणि या महापालिकेत जेव्हा हे अधिकाऱ्यांना भेटतात ते अधिकारी सांगतात की ऑनलाईन फॉर्म भरा अथवा एखादा अर्ज दाखल करा. आणि हे महापालिकेचे जे अधिकारी असतात त्यांना असं सुचवतात की तुम्ही बाहेर जावा, राईट साईडला काही लोक बसलेले आहेत, हे लोक या ठिकाणी हे ऑनलाईन फॉर्म भरतात आणि अर्जही लिहून देतात. आता हे विषय कसा आहे बघा, आता हे सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात हे बसलेले बॉन्ड रायटर म्हणूया त्यांना आपला थोडक्यात. आता सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात हे बसलेले बॉन्ड रायटर यांच्याकडे जर सामान्य गर्दी बघा तुम्ही कशी आहे, म्हणजे ऑनलाईन सेवा असून सुद्धा बहुतेक नागरिक यांना अजूनही कळत नाहीत की नेमकी सुविधाचा लाभ कसा घ्या. त्यामुळे लोक इथे येऊन अर्ज भरतात ऑनलाईन आणि तसेच एखादा हस्तलिखित किंवा पेनद्वारे लिहून अर्जही घेण्यासाठी येतात. याचं हे लोक कसा फायदा उचलतात हे बघा. एखादा तुम्ही अर्ज लिहिण्यासाठी आलात तर हे साधं अर्ज लिहिण्यात कुठले आता 4-5 जण लोक आहेत ते उत्सुक नसतात. हे कमीत कमी 20 रुपये एक साधा अर्ज लिहिण्यासाठी 20 रुपये चार्ज करतात आणि एखादा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर हे लोक 100 रुपयापासून ते 400 रुपयेपर्यंत फी आकारतात. हीच सुविधा जर तुम्ही एखाद्या महाई सेवा ऑथोराइज सेंटरकडे गेलात की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये खूप झालेत, पण इथं असं नाहीये. हे महापालिकेच्या जवळ आहेत, त्यासाठी 50 रुपयाच्या जागी 100 रुपये घेतात आणि ज्या ठिकाणी 100 रुपये लागतात त्याचे 400 रुपये पण आकारतात. आणि हे बघा आता यांना कुणाचं वरद हस्त आहे की हे लोक इथं बसलेले आहेत, हे महापालिकेला भाडा भरतात का महापालिकेसोबत यांचं प्रिमायसेस आहे, एखादा करार आहे, काय आहे. आता तुम्ही इकडे या बघू शकता, इकडे दाखवा. हे लोकांचे ऑनलाईनचे काम करतात, दुप्पट तिप्पट फी आकारतात हे लोक. तुम्ही पुढे या जरा. आता इथं बघा एक बोड्डू म्हणून बॉन्ड रायटर आहेत, यांच्याजवळ गर्दी बघा किती आहे. आता हे तर मस्त कट्टा वगैरे थाटात वगैरे मांडून बसलेले आहेत, लॅपटॉप वगैरे वापरतात, प्रिंटर आहेत. यांचे एक विशेष सांगू का, हे लाईट वगैरे वापरतात. इथं बघा तुम्ही कनेक्शन वगैरे आहेत. आता यांना काय महापालिकेने काय कुठला करार करून दिलाय का प्रिमायसेस आहे काय, महापालिकेचं लाईट बिल भरतायत. हे लोक दुप्पट तिप्पट लोकांकडून पैसे आकारतायत. हे कुणाच्या वरद हस्ताने हे सगळं चालू आहे प्रकरण. महापालिकेच्या लोक जी जनता आहे त्यांच्या सेवेसाठी असू दे, यात काय कारण नाहीये, पण हे लोक याचा फायदा उचलून दुप्पट तिप्पट सामान्य नागरिकांकडून पैसे वसूल करतात. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याचा खुलासा करायला पाहिजे की हे लोक इथं कुठल्या कराराने किंवा कुठल्या वरद हस्ताने इथं बसलेले आहेत आणि हे लोक जे चार्ज करतायत ते योग्य आहे का नाही. जर हे बेकायदेशीर इथं बसलेले असतील तर फक्त 4-5 लोकच का बसलेत, इतरही लोकांना तुम्ही परमिशन द्या इथं बसायला. इतर लोक येऊन बसू दे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याचा खुलासा केला पाहिजे आणि हे जर बेकायदेशीर असेल तर यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून यांना सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात बसण्यास मनाई केली पाहिजे. कॅमेरा पर्सन मुजाहिद बंदालसह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर.